नमस्कार. पावसाळा आला की कुत्र्याच्या छत्र्या वाढू लागतात. आपल्याकडं त्या अळिंबी, मशरूम या प्रकाराला कुत्र्याच्या छत्र्या म्हणायची सवय आहे. म्हणजे लाकडावर कुत्रं मुतलं की त्या मुतामुळे त्या छत्र्या तयार होतात. ते वनस्पती वाढते असा आपल्याकडचा एक गोड गैरसमज आहे. त्यामुळे त्याला कुत्र्याच्या छत्र्या म्हणतात. कुत्र्याच्या मुतण्यामुळे तयार झालेल्या छत्र्या. आता त्या लाकडात उगवणाऱ्या या छत्र्या किंवा कचऱ्यात, लाकडात अशा स्वरूपात त्या येतात. आता ते तसं नसतं खरं तर, ती वेगळी वनस्पती आहे. पण या पावसाळ्यापुरत्याच येतात आणि पावसाळ्यानंतर जातात. पुढे याला मशरूम, अळिंबी अशी वेगळी नावं मिळाली आणि त्याचं उत्पादन सुरू झालं. आता ते कधीही मिळू लागतं. पण पावसाळ्यात येणाऱ्या कुत्र्याच्या छत्र्या या पावसाळ्यापुरत्या मर्यादित असतात आणि अशा छत्र्यांचं आयुष्य पाऊस आहे तोपर्यंतच असतं. एकदा का कोरडं झालं की संपलं. आता मी कुत्र्याच्या छत्र्या पावसाळ्यापुरत्याच का टिकतात असं म्हणतो, त्याचं कारण आहे की अशा अनेक छत्र्या महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणात तयार होतात आणि त्या संपतात सुद्धा. टोळींना फार दिवस आयुष्य नसतं. टोळ्या फार काळ चालू शकत नाहीत. एक काळ असा येतो की टोळी संपते किंवा टोळी विभागते. टोळीतून दुसरी टोळी तयार होते आणि हळूहळू करता करता त्या टोळ्या संपतात. भारताच्या राजकारणातल्या अशाच टोळ्या संपत चालल्या आहेत आणि योगायोगाची गोष्ट अशी की यात काका पुतण्या असाच वाद आहे, अशाच भानगडी आहेत. नुकतंच तृणमूल काँग्रेसचं झालेलं विभाजन या टोळ्यांच्या, या कुकुरमुत्ताचं, या कुत्र्याच्या छत्र्याचं विभाजन आपल्या लक्षात आणून देणार आहे. मुळात तृणमूल काँग्रेस ही काँग्रेस पक्ष कम्युनिस्टांच्या विरोधात आपल्याला बळ देत नाही म्हणून ममता बॅनर्जींनी कम्युनिस्ट टोळ्यांच्या विरोधात तयार केलेली एक टोळी, जिने कम्युनिस्टांच्या बरोबरीने गुंडागर्दी करत तिथल्या राजकारणाला दिशा देण्याचा, आपल्याकडं खेचण्याचा प्रयत्न केला. मग तृणमूल काँग्रेसचेच नेते म्हणू लागले की बंगालचं राजकारणच आक्रमक आहे, आक्रमकतेशिवाय इथे पर्याय नाही. परिणाम, टोळी 15 वर्ष सत्तेत राहिली आणि सत्ता जाताच, पाऊस संपताच टोळी विभागू लागली. त्यामुळं आत्ता जे काही विभाजन झालंय बंगालमध्ये, ते पाऊस संपल्यामुळं कुत्र्याच्या छत्र्या तुटण्याचं आहे, संपण्याचं उदाहरण आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं या अशा विभाजनाला मी फार गांभीर्याने घेत नाही. पुन्हा म्हणाल एकावरून काय सांगताय, सांगतो. समाजवादी पार्टी नावाचा पक्ष जनता दलातून बाजूला करून, जनता दल पुन्हा कुठल्या पक्षातून बाजूला होऊन एकत्रित आलेल्यांची जनता दल नावाची एक टोळी, त्यानंतर त्यातून निर्माण झालेली समाजवादी पक्ष नावाची एक टोळी. जनता दलाच्या बाबतीत तर असं म्हणतात की इस दल के टुकड़े हुए हजार, कोई यहाँ गिरा तो कोई वहां गिरा. जनता दल खरं तर काँग्रेसमधून आलेल्या व्ही.पी. सिंगांनी जयप्रकाश नारायणांच्या सोबतींना सोबत घेऊन जनता दलाची स्थापना केली. काही काळ सत्ता भोगली आणि तुकडे 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 परत गेले. त्या जनता दलातून बाजूला झालेले समाजवादी पार्टी मुलायम सिंग यादव यांनी स्थापन केली आणि या समाजवादी पार्टीला पुढे अखिलेश यादव हा मुलायम सिंगांचाच मुलगा नेतृत्व म्हणून मिळाला. अखिलेशचं आणि त्याचे काका शिवपाल यादवांचं पटलं नाही आणि मुलायम सिंगांच्या नंतर या पार्टीत उभी फूट पडली. पुढे शिवपाल आले गेले, सत्ताही निघून गेली. शेवटी अखिलेशचं महत्त्वही राजकारणातलं कमी होऊ लागलं. पण काका पुतण्याच्या वादामध्ये ही टोळी फुटली. दुसरं एक उदाहरण असंच काका पुतण्याचं आहे, ते म्हणजे बिहारमधलं लोक जनशक्ती पक्षाचं. चिराग पासवान यांना त्यांचे काका पशुपतीनाथ पारस यांनीच विरोध सुरू केला. अर्थात हे सगळं रामविलास पासवानांच्या नंतर घडत होतं. पार्टी फुटली, पशुपतीनाथ पारस वेगळे झाले, चिराग पासवान वेगळे झाले. त्या टोळीचंही वेगवेगळेपण आपल्या समोर आलं. आता काकांच्याच पक्षात अजून एक उत्तम उदाहरण आहे, ते म्हणजे आत्ता अजित पवार आणि शरद पवार. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या हयातीतच, दुर्दैव एवढंच आहे पवारांचं,
ते मुलायम सिंग यादव गेल्यावर, रामविलास पासवान गेल्यावर फुटलं होतं. पण इथे पुतण्याने काकाचा पक्ष काकाच्या हयातीतच फोडला, वेगळा केला. ती टोळीसुद्धा वेगळी झाली. आता काकानी फोडलेल्या टोळीला अजून तोडायचा प्रयत्न त्या काकाचा पुढचा पुतण्या करतोय, म्हणजे रोहित पवार. हे कुकुरमुत्ते तुटणार आहेत, फुटणार आहेत, एवढं नक्की आहे. महाराष्ट्रातलं आणखी एक उदाहरण ते म्हणजे शिवसेना. बाळासाहेब ठाकरेंनी, खरं तर मला या विषयावर खूप सविस्तर बोलायचं आहे, स्वतंत्रपणे व्हिडिओ करणार आहे. आपल्याकडे कसं आहे, एखाद्याला महात्मापद देऊ केलं, मोठेपण देऊ केलं की त्या मोठेपणाला अनादर होईल असं काही बोलायचंच नाही, असा एक प्रघात आहे. या बाळासाहेबांच्याच बाबतीत मला अजून काही बोलायचं आहे, सांगायचं आहे, ते मी सांगेन, म्हणजे त्यात ते थांबणार नाही आहे मी. बाळासाहेबांच्या हयातीत राज ठाकरेंनी आपली वेगळी टोळी तयार केली आणि या वेगळ्या टोळीनंतर उद्धव ठाकरेंच्या ताब्यात राहिलेल्या उर्वरित टोळीला फोडलं ते एकनाथ शिंदेंनी आणि त्यांचा पक्ष वेगळा झाला. आज शिवसेना 3 तुकड्यात आहे. मनसे, शिवसेना युबीटी आणि शिवसेना अशा 3 तुकड्यामध्ये तुम्हाला वावरताना दिसते आहे. महाराष्ट्रात 2 उदाहरणं आहेत. उत्तर प्रदेशातलं एक उदाहरण आहे, बिहारमधलं एक उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सापडतील की ज्या टोळ्या संपलेल्या आहेत. एक नेता असतो जो आपल्या सिंचनाने या पक्षाला उभा करतो, जसा AIDMK, ऑल इंडिया द्रविड मुनेत्र कळगम. या पक्षाच्या जयललिता गेल्यानंतर पलानीस्वामीची झालेली अवस्था आणि त्यातून फुटलेले पक्ष, याचा विचार करा. या सगळ्या कुत्र्याच्या छत्र्या अल्पकाळासाठी उगवतात, पावसाळा असेल तोपर्यंत टिकतात आणि पुन्हा संपतात. हरियाणातलं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे. काय लोकदल स्थापन झाला, त्यातून तुटला, बाप मेला, ल्योक झाला, ल्योकाला 2 पोरं झाले, दोघांनी 2 तोडल्या. अशा अनेक पार्ट्या आहेत ज्या आल्या, संपल्या. शिरोमणी अकाली दल तयार झाली, संपली. या देशावर एक काळ अशी स्थिती होती की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्यात वेगळा पक्ष होता. आजही आहेत. काश्मीरमध्ये जा, नॅशनल कॉन्फरन्स आणि ते महबूबा मुफ्तीचा PDF, 2 पक्ष आहेत. पश्चिम बंगालमध्ये अकाली दल, हरियाणात हरियाणा विकास परिषद, लोकदल वगैरे वगैरे. हिमाचल काँग्रेसमध्ये एक स्थापन झाली होती हिमाचलमध्ये. उत्तराखंडमध्ये असे स्थानिक पक्ष होते. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, या रामविलास पासवान, काय पुन्हा हम, काय VIP, या असल्या सगळ्या पार्ट्या. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस. अख्ख्या ईशान्य भारतात तर प्रत्येक राज्याची, छोट्या छोट्या राज्याच्या छोट्या छोट्या पार्ट्या आहेत. तुम्ही जसं मध्य प्रदेशात याल तिथे स्थानिक पार्टी होतीच. मध्य प्रदेश विकास काँग्रेस नावानं स्थापन केली गेलेली होती. कर्नाटकात नवनिर्माण वेदिकेपासून JDU पर्यंत, जनता दल सेक्युलर पर्यंत, JDU ने जनता दल सेक्युलर पर्यंत अशा पार्ट्या होत्या. तामिळनाडूत AIDMK, DMK या पार्ट्या आणि आत्ता सत्तेत आलेली थलपती विजयची पार्टी. केरळमध्येही डावे पक्ष आणि केरळच्या स्थानिकच्या पार्ट्या यांचं वर्चस्व होतं, प्रचंड शक्ती होती. आणि या सगळ्या पार्ट्या हळूहळू संकुचित होत 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 संपत गेल्या. त्यामुळं कुत्र्याच्या छत्र्या पावसाळा संपला की मोडतातच. या टोळक्यांचं आयुष्य फार काळ नसतं, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळं देशातल्या समग्र जनतेने अशा टोळ्यांच्या मागे राहण्यापेक्षा आपण राष्ट्रीय पातळीवर असलेल्या पक्षांचा विचार केला पाहिजे, एवढंच मला सांगायचं. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज